आगे जाना पड़ेगा। केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री आदरणीय आमचे ज्येष्ठ सहकारी मुरली अण्णा, व्यासपीठावर उपस्थित असलेले सदानंदजी मोरे, ज्ञानेश्वरजी मोरे, संजयजी नहार, तळेगावकर साहेब, जोशी साहेब, आमचे दिल्लीचे संघटन करणारे आमचे सर्व सहकारी आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्व महाराष्ट्रीयन दिल्लीकर बंधू आणि भगिनी, आज मला मनापासून आनंद आहे की दिल्लीच्या अशा एका अद्भुतपूर्व कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली आणि मी राज्यभाषेचा मंत्री असल्यामुळं होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा आढावा घेण्याची संधी देखील मला मिळाली. माझ्या आयुष्यातला आजचा मुरली अण्णा पहिला असा दिवस आहे की मी दिल्लीमध्ये 4 वेळा पत्रकार परिषद घेतली. साहित्य संमेलनाचा जोर बघा किती आहे आणि त्या सगळ्या पत्रकार परिषदा ह्या साहित्य संमेलनावरच होत्या. कारण असं म्हटलं जातं की साहित्य संमेलन हे व्हायच्या अगोदर 15 दिवस गाजतं आणि झाल्यानंतर 15 दिवस गाजतं. तर आमचे संजयजी आम्हाला सांगत होते की अजून ते वाजलं नाही, गाजलं नाही, पण आज वाजायची गाजायची सुरुवात आज सकाळपासून झाली. त्याच्यामुळे तुमचं मराठी साहित्य संमेलन यशस्वी झालं हे सर्टिफिकेट मराठी भाषेचा मंत्री म्हणून आजच तुम्हाला मी देतो. पण मला आपल्या सगळ्यांना, ज्ञानेश्वर मुळे सर असतील, तळेगावकर सर असतील, तुमच्या संघटनेचे सगळे पदाधिकारी असतील, ज्या पद्धतीनं तुम्ही मराठी पण जपताय याचा आम्हाला सगळ्यांना सेवा वाटतो. कारण मी संजयजींना विचारलं की संध्याकाळच्या कार्यक्रमाला किती मंडळी येणार आहेत महाराष्ट्रातली, किती कवी येणार आहेत, किती दिग्गज मंडळी येणार आहेत. मला संजयजींनी सांगितलं की मी सांगण्यापेक्षा तुम्ही बघितलेलं चांगलं. आणि खरोखरच मला असं वाटतं की तुमच्या ताकदीवर दिल्लीमध्ये प्रत्यक्षात आम्हाला महाराष्ट्र दिसतो. तसं JNUला जाण्याचं भाग्य देखील मला पहिल्यांदा मिळालं. कारण टीव्हीवर बघताना, टेलिव्हिजनवर बघताना, सोशल मीडियामध्ये बघताना JNUची एक वेगळी प्रतिमा आमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. परंतु उमेशजी तुम्हाला मनापासून धन्यवाद देईल, ज्याचा उल्लेख मी सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये केला. नियती काही गोष्टी लिहून ठेवते. 2005 सालात जरी मराठी अध्यासन केंद्राची घोषणा झाली असली, पैसे आले असले, तर ते अध्यासन केंद्र उदय सामंत जोपर्यंत मराठी भाषेचा मंत्री होत नाही तोपर्यंत सुरू होणे ही नियतीने तजवीज करून ठेवली होती. मी तिथे गेलो, संजयजी पण जरा चेहऱ्यावर त्यांच्या प्रश्नचिन्ह होतं. महाराष्ट्रातला मंत्री आलेला आहे, JNUमध्ये चाललाय, तो रिॲक्ट JNUमध्ये कसं होईल हे प्रश्नचिन्ह त्यांच्या चेहऱ्यावर होतं. पण संजयजी तुम्हाला सांगायला मला मनापासून आनंद वाटतो की सरकारच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय. आम्ही नुसतं गतिमान सरकार आहे म्हणून सांगत नाही, आम्ही त्याचं आउटपुट देतो. आणि म्हणून सांगितलं, कुलगुरूंना देखील विनंती केली की आता करतो, बघतो, करेंगे काही नाही. 27 तारखेला मराठी भाषा गौरव दिन आहे आणि त्या दिवशी कुसुमाग्रजांच्या नावानं मराठी भाषा अध्यासन केंद्र सुरू झालं पाहिजे. त्याच्यासाठी लागतील तेवढे पैसे महाराष्ट्र सरकार द्यायला तयार आहे ही भूमिका घेतली. आणि 27 तारखेला आपलं मराठी माणसाचं जे JNUमधलं स्वप्न आहे ते देखील पूर्ण होतं. अजून एक तुम्हाला मी किस्सा सांगतो की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते मुरली अण्णा, आणि इथल्या सगळ्या मंडळींनी छत्रपती शिवाजी महाराजांचं अध्यासन केंद्र हे JNUमध्ये सुरू करावं अशी मागणी केली. 1 मिनिटाचाही उसंत न घेता 10 कोटी रुपये त्यांनी मंजूर केले. आज मी त्यांच्याबरोबर चर्चा करत असताना मी जरा घाबरलो होतो, म्हणलं 10 कोटी आलेत की नाही, 10 कोटी आलेत की नाही. शेवटी त्यांनी सांगितलं की तुम्ही चिंता करण्याची आवश्यकता नाही, 10 कोटी आमच्याकडे आलेले आहेत. त्याची सुरुवात देखील, त्याच्या MAच्या पहिल्या कोर्सची सुरुवात देखील अण्णा तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आम्हाला 27 तारखेला करायची आहे. त्याच्यामुळे 27 तारीख ही तुम्ही आता राखून ठेवली पाहिजे, पुण्यासारखी नको, परवासारखी. कारण मराठी गौरव दिन आपला आहे आणि तुमच्यासारखे संवेदनशील आणि भावनाप्रधान केंद्रीय मंत्री तिथे असणं आवश्यक आहे. अजून एक तिथे चर्चेमध्ये मुद्दा आला की चांगली छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं जर आपण इमारत तयार केली आणि दोन्ही अध्यासन केंद्र एकत्र चालवली तर ती आता थोडी आम्ही अण्णांवर जबाबदारी टाकणार आहोत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्र शासन देखील आता आम्हाला निधी उपलब्ध करून देणार आहे. तर या 25 कोटी रुपयाची मागणी आम्ही त्या पैशातनं करणार आहोत
त्याचा पाठपुरावा महाराष्ट्रातले आमचे सहकारी आणि केंद्रीय मंत्री म्हणून अण्णा आपण करावा आणि त्याचं भूमिपूजन देखील आपण करावं. कारण शेवटी कोणी काम केलं या श्रेयवादामध्ये न पडता आपण मराठी माणसासाठी काहीतरी करतोय, मराठी पण जपण्यासाठी काहीतरी करतोय, हे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. आणि अजून एक निर्णय JNUमध्ये घेतला तो म्हणजे पुढच्या 19 फेब्रुवारीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा JNUमध्ये उभा करण्याचा निर्णय आपण आणि जागा देण्याचं देखील कुलगुरू जाहीर केलं. तो जागा देखील आपल्याला मिळते. जे स्कूल ऑफ आर्ट्सचे लोक 2 दिवसामध्ये दिल्लीमध्ये येतील, त्याचा आराखडा बनवतील. तुम्हाला देखील आम्ही तो आराखडा दाखवू. शेवटी आपल्याला मराठी माणसासाठी नाही तर महाराष्ट्रासाठी, मराठी पण जपण्यासाठी दिल्लीमध्ये काहीतरी करायचं आहे. दिल्लीमधल्या मराठी शाळांना देखील मुळे साहेब तुमची अनेक वर्षापासूनची मागणी होती, त्याला देखील अनुदान देण्याचं मान्य मुख्यमंत्री महोदयांनी केलं, मान्य केलं, वचन दिलं. त्याच्या आपल्याला 1-2 वर्ष जाणार नाही. परवा तर त्यांनी आम्हाला सज्जड दम दिला आमच्या विश्व मराठी संमेलनामध्ये की तात्काळ हे पैसे त्या तुमच्या मराठी शाळांना मिळाले पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये महाराष्ट्र शासन हे 100% अग्रेसर राहणार आहे. आज उजेडाचे प्रवासी म्हणून कवी संग्रहालयाचं कवी पुस्तकाचं आपण प्रकाशन करतोय. तसंच ज्ञानेश्वर मुळे साहेब असतील, सदानंद मोरे साहेब असतील. माझ्या नशिबात इतकी चांगली भाग्य आलेली आहे. मी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो. माझ्या कमिटीमध्ये डॉक्टर माशेलकर साहेब होते, ज्ञानेश्वर मुळे सर होते. आता मी मंत्री झालो, माझ्या कमिटीमध्ये सदानंद मोरे साहेब आहेत. त्याच्यामुळे मोठमोठ्या महनीय व्यक्तींबरोबर काम करण्याची संधी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मला लाभली. आणि मला आठवतं मी 2013ला जेव्हा मराठी भाषेचा राज्यमंत्री होतो आणि माझ्याकडे 9 विभाग होते. त्यावेळी नगरविकास होता, स्पोर्ट्स होता, लॉ अँड ज्युडिशरी होतं, राजशिष्टाचार होता, अशी 9 खाती होती. मी जर पहिल्या उच्च विभागाची मिटिंग लावली असेल मुळे सर तर ती मराठी भाषेची लावली होती. आणि माझ्या दालनामध्ये मी सगळ्या दिग्गज मंडळींना बोलवलं म्हणून माझ्यावर टीका देखील झाली. त्यावेळी नागनाथ कोतापल्ली असतील, चंद्रशेखर प्रभू असतील, विजया वाड असतील, रंगनाथ पठारे साहेब असतील, हरी नरके असतील, हे त्यावेळी त्या संपूर्ण कमिटींवर काम करत होते. आणि मी त्यांना विनंती केली की माझ्या मंत्रालयाची सुरुवात तुमच्या उपस्थितीमध्ये मला मिटिंग घेऊन करायची. आणि मी ती मिटिंग घेतली आणि माझ्यावर दुसऱ्या दिवशी टीका सुरू झाली की ज्येष्ठ साहित्यिकांना केबिनमध्ये बोलून उदय सामंतला मिटिंग घेतली. मी त्याला उत्तर देताना एवढंच सांगितलं, मी जर माझा फायदा बघितला असता तर पहिलं नगरविकास खात्याची मिटिंग घेतली असती. पण माझ्या दालनामध्ये मला महाराष्ट्राची पवित्र आणि महनीय व्यक्ती आणायच्या होत्या आणि मगच माझ्या मंत्रालयाला सुरुवात करायची होती. म्हणून सगळ्यांबरोबर मी बैठक घेतली. मी भाग्यवान ठरलो. आज काही मंडळी आपल्या समवेत नाही आहेत, आपल्यात नाही आहेत, पण त्यावेळी त्यांच्यासोबत देखील काम करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली. आणि म्हणून दिल्लीमध्ये महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला जे जे काय आवश्यक आहे ती देण्याची भूमिका आमच्या मराठी भाषा विभागाची आहे. त्याच्यासाठी मी मंत्री महोदयांचं सहकार्य घेईन, मुळे सर तुमचं सहकार्य घेईन, तुम्ही सगळी दिग्गज मंडळी व्यासपीठावरची आहेत त्याचं सहकार्य घेईन. आणि एक मात्र आज आम्ही नियोजन करायचं ठरवलं की महाराष्ट्रातनं UPSC MPSCसाठी जी मुलं दिल्लीमध्ये येतात त्याचा आकडा देखील फार मोठा आहे. त्यांच्यासाठी चांगल्या पद्धतीचं वसतिगृह बांधता येईल का, त्याच्यासाठी जागा दिल्लीकडनं आम्हाला मिळेल का, आता मिळायला काही हरकत नाही, बरोबर ना. 8 दिवसापूर्वी अडचण होती, आता अडचण ती दूर झाली. त्याच्यामुळे ती देखील जागा मिळायला हरकत नाही. अशा विधायक गोष्टी घेऊन मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी दिल्लीमध्ये येणार आहे. पण हा विभाग मला मिळाल्यानंतर एक माझ्या लक्षात आलं, मी राज्याचा उद्योग मंत्री देखील आहे. देवेंद्रजी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 15,70,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आम्ही महाराष्ट्रामध्ये आणली. पण त्या विभागामध्ये देखील मी काम करतोय आणि मराठी भाषा विभागामध्ये देखील काम करतोय. पण मराठी भाषा विभागामध्ये काम करत असताना जे आत्मिक समाधान मिळतं, दिल्लीमध्ये आल्यानंतर, परदेशामध्ये गेल्यानंतर मराठी माणूस मिळतो, मराठी माणसाशी बोलता येतं, मराठीतून बोलता येतं. जर्मनी असेल, UK असेल, अन्य ठिकाणी जिथं जिथं मी जातो तिथं पूर्वीपासूनच मी सुरुवात केलेली होती की एकतर नाश्ता असेल किंवा जेवण असेल हे माझ्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाबरोबर जेवायचं. हे 3 वर्षापासून मी सुरुवात केलेली प्रथा आज कदाचित योगायोगानं तेच मराठी भाषेचं मंत्रालय माझ्याकडे आलं असेल. मगाशी बजेटचा कुणीतरी या ठिकाणी उल्लेख केला. मी सरकार गतिमान आहे असं का म्हटलं, केंद्र शासन तर आता मराठी भाषेला पैसे देणारच आहे. पण परवा माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेतली. प्रत्येक विभागाला
निधी किती आवश्यक आहे. आम्ही 65 कोटीमध्येच खेळत होतो. जेव्हा आम्ही सगळ्या संकल्पना सांगितल्या, सगळे कार्यक्रम सांगितले, एकही रुपयाची कपात न करता या वर्षीपासून 262 कोटी रुपये मराठी विभागाला देण्याचं महाराष्ट्र सरकारने मान्य केलं आणि कंडिशनल मान्य केलं. याच्यापेक्षा अजून 250 कोटी रुपये आम्ही द्यायला तयार आहोत. पण मराठी भाषेचं जतन, संवर्धन आणि प्रचार आणि प्रसार हा नुसता महाराष्ट्रामध्ये नाही तर जगभरामध्ये आणि देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये झाला पाहिजे. ही भूमिका आमच्या सरकारनं घेतली आणि त्याची सुरुवात संजय नहारांना बरोबर घेऊन आम्ही काश्मीरपासून करतो. काश्मीरच्या युनिव्हर्सिटीमध्ये देखील मराठी भाषेचं अध्यासन केंद्र असलं पाहिजे, ही भूमिका सरकार म्हणून आम्ही मांडतोय. आमचे मीडिएटर म्हणून संजयजी आता काम करणार आहेत. त्याच्यामुळं मला असं वाटतं की संजयजी ते देखील काश्मीरमध्ये आपण सगळं केलं पाहिजे. आणि माझा परिचय संजयजींचा फोनवर नव्हता, पण माझा जवळचा परिचय त्यांचा फक्त 20 दिवसापूर्वीचा आहे. पण 20 दिवसामध्ये मी 20 वर्ष त्यांच्याबरोबर संगत केल्यासारखं मला वाटायला लागलं. एवढं मराठीतलं काय काय मी शिकलो, मराठीतल्या गोष्टी शिकलो. आणि म्हणून संजयजी, तुम्ही ज्या पद्धतीनं काम करताय आम्ही तुमच्या सोबत आहोत. कारण शेवटी मराठी पण जपणं ही फक्त विभागाची जबाबदारी नाही, तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी असं मी मानतो. आणि म्हणूनच मला आपल्या सगळ्यांना देखील मराठी भाषेचा मंत्री म्हणून आवाहन करायचं आहे की येणाऱ्या 21, 22, 23 तारखेला जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होतं आहे, त्याचे यजमान आपण आहात असं समजून आजपासून काम करावं ही आपल्याला विनंती करतो. मोठ्या संख्येनं त्या तिन्ही दिवशी आपण उपस्थित राहावं ही देखील विनंती करतो. आणि आज जे पुस्तकाचं प्रकाशन झालं तळेगावकर साहेब, ते नक्की मी वाचणार आहे. मी प्रतिक्रिया पाठवणं एवढा नक्की मोठा नाही, पण मी असा प्रयत्न करेन की देशातलं पहिलं रेल्वेतलं जे संमेलन होतं त्याची जबाबदारी संजयजी तुम्ही माझ्यावर टाकली. त्याच्यामध्ये नक्की याच्यातल्या 2-4 कविता मी म्हणेन. अशा म्हणेन, सूर काय असेल काय मला माहीत नाही. माझ्याबरोबर आवश्यकता भासली तर आठवले साहेबांना पण मी बोलवणार आहे. आम्ही दोघं मिळून ती कविता म्हणू. पण आज ज्या कविता संग्रहाचं आम्ही प्रकाशन केलं त्या बाबतीमध्ये मी एवढंच सांगतो की आपण सगळ्या लिहिलेल्या कविता ह्या तुमचं त्याच्यामध्ये प्रतिबिंब सामावलेलं आहे असं समजणारा मी एक कार्यकर्ता आहे. आणि म्हणून त्याचा मान सन्मान आमच्याकडनं कायमस्वरूपी केला जाईल एवढीच भावना या ठिकाणी व्यक्त करतो. मला अण्णा विमानतळावर जाऊन टेक ऑफ घ्यायचं आहे. आता अनेक वेळा तुमचीच आम्हाला सध्या आठवण होते, आम्हाला स्लॉट मिळाला नाही, तशी वेळ नाही आली असेल. अण्णांनी असं काय केलं तुम्हाला कळलं नसेल. आपण साहित्य संमेलनात एक प्रश्न ठेवाला की त्या कार्यक्रमामध्ये मुरली अण्णांनी असा हात का फिरवला, त्याचं एक स्पर्धा ठेवा. पण मी ते इथं समोर आहेत म्हणून सांगत नाही, परंतु ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातले आमचे एक सहकारी म्हणून दिल्लीमध्ये ते काम करत आहेत आणि ज्या पद्धतीनं आमच्यासारख्या सगळ्यांना सहकार्य करण्याचं काम करत आहेत, माझी तर इच्छा अशी आहे की मुरली अण्णा दिल्लीमध्ये अजून याच्यापेक्षा मोठी जबाबदारी आपल्यावर पडावी. ही मित्र म्हणून तुम्हाला देखील मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि आपण या कार्यक्रमाला आला आणि मला लवकर जाण्याची परवानगी दिलीत, मी दिली नाही तरी मी असं समजून घेतो जाण्याची परवानगी दिलीत, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि भविष्यात एक तुमचा महाराष्ट्रातला सहकारी म्हणून मी कायम तुमच्या सोबत आहे हा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.